निसर्गाने अंधत्वाचा अन्याय केलेला असला तरीसुद्धा स्वप्न बघण्याची आकांक्षा उरी बाळगणाऱ्यांच्या नयनचक्षूंना कोणीही थांबवू शकत नाही. आणि अशीच स्वप्न पाहिली भारतातील काही महिला अंध क्रिकेटपटूंनी, ज्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय T20 विश्वचषक जिंकलेला आहे आणि सगळ्या देशाची मान अभिमानाने उंचावलेली आहे. विशेष म्हणजे या महिलांच्या क्रिकेट संघाच्या उपकर्णधार आहेत महाराष्ट्रातील गंगा कदम, ज्यामुळे मराठी माणसाचा आणि क्रिकेटच्या राजधानी असलेल्या मुंबईचाही ऊर अभिमानाने भरून आलाय. आपल्या सोबत आहेत गंगा कदम. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. गंगा, तुम्ही पहिल्यांदा तुमचं अभिनंदन की क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर तुम्ही भारतात आलेला आहात. काय भावना आहेत या क्षणाच्या? कधीतरी असं वाटलं होतं बॅट पहिल्यांदा हातात धरली तेव्हा की आपण विश्वचषक जिंकून भारतात येणार आहोत? म्हणजे क्रिकेट वगैरे असं पहिल्यापासून कधी स्वप्न बघितलं नव्हतं की मी खेळेन वगैरे. पण जेव्हा मी पहिल्यांदा गावाकडे होते तेव्हा असं मुली क्रिकेट वगैरे खेळताना कधीच बघितलं नाही. पण जेव्हा मी अंधशाळेत आले सोलापूरला तेव्हा मुलांना खेळताना बघितले फक्त, की मुलं क्रिकेट खेळतात. तर जेव्हा ब्लाइंड क्रिकेटचा जो बॉल असतो तो त्याचा साऊंड यायचा, तर मला विशेष वाटायचं की हा बॉल कसा असतो, मग आपण पण खेळलं पाहिजे. तर तेव्हा मी जे मोठे मुलं वगैरे खेळायचे त्यांना मी खूप रिक्वेस्ट करायचे की मला खेळायचं तुमच्यासोबत. पण मुलगी असल्यामुळे त्यांनी पण खेळायला नको वगैरे म्हणायचे. पण माझे शिक्षक शेळके सर आहेत, त्यांनी एक वेळा मला ट्राय केले की ठीक आहे आपण शिकूयात काय होते बघू म्हणून. जेव्हा मी पहिल्यांदा खेळले तेव्हा नाशिकला पहिल्यांदा मुलींच्या म्हणजे स्टेट लेवलच्या मॅचेस झाल्या होत्या. तेव्हा मी चांगलं खेळल्यामुळे त्यांनी मला त्याच्यानंतर शिकवायला हे केले. पण म्हणजे मुलगी आहे मग कशाला क्रिकेट वगैरे असं घरच्यांचं म्हणणं होतं की नको, आपली परिस्थिती पण नाही, तू अभ्यास कर म्हणजे जॉब वगैरे लागेल, तुझं चांगलं होईन वगैरे. पण आता त्यांना वाटतं की खूप छान झालं आहे. तुमचं आज सगळीकडे कौतुक होतंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला भेटले, राहुल गांधींनी तुमची भेट घेतली, आज तुम्ही राष्ट्रपतींनाही भेटलात. सगळीकडे होत असलेलं कौतुक, पण या सगळ्याच्या मागे जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष खेळत होतात, जो तुमचा आजवरचा प्रवास आहे त्याबद्दल थोडंसं सांगा. कारण कौतुक झाल्यानंतर तुमची चर्चा होते, पण त्यापूर्वीचा जो एक संघर्ष असतो तो सगळा कसा होता? मी म्हणजे एक छोट्या काय म्हणतात गरीब घराण्यातले, कारण माझ्या घरी 8 बहिणी भाऊ असा आई वडील आहेत. पण आता वडील नाही आहेत. एक 4 महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं. आता एक छोटी बहीण भाऊ आणि आई असते. पण जेव्हा मी अंधशाळेत आले माझ्या वडिलांनी अंधशाळेत यासाठी टाकलं होतं की गावात 7वीपर्यंत जिल्हा परिषद शाळा असते आणि दुसऱ्या गावाला जायचं म्हणजे रोज रिक्षाचा खर्च आला, मग शाळा नाही होणार, नाही शिकली तरीचं कसं होणार हा विचार त्यांनी नेहमी करायचे. आमच्या गावापासून एक सोलापूर 8 तास अंतर आहे. तेवढ्या लांब त्यांनी मला शाळेला टाकले वगैरे. शाळेत आल्याच्या नंतर माझं सगळं शिक्षणाचा खर्च वगैरे माझ्या शाळेचे शिक्षकांनी केला. नंतर सोलापुरातच मी 11वी 12वी पण केले. 12वीच्या नंतर मुंबईला कीर्ती कॉलेजला ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालं. मग जेव्हा माझं 2023ला विप्सावल गेमसाठी सिलेक्शन झालं होतं तेव्हा म्हणजे मी जॉबसाठी वगैरे अप्लाय केला. तर बाकीच्या स्टेटवाल्यांना वगैरे जॉब वगैरे मिळाला होता, तेव्हा मला नाही मिळालं. मग मी विचार केला होता की जाऊ दे, आपण खेळून पण आपल्याला नाही होत, थोडं अभ्यासावर फोकस केलं पाहिजे वगैरे. पण माझे प्रशिक्षक त्यांनी म्हणजे जेव्हा जेव्हा मी डाऊन होते तेव्हा त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांनी म्हटले की ठीक आहे आपण प्रयत्न करू, तू खेळ वगैरे. तर मग असं होतं की ब्लाइंड मुलगी आहे, मग ग्राउंड नाही आहे आणि एकटी कशी खेळणार, कारण नॉर्मल लोकांचा तर खेळ वेगळा असणार, त्यासाठी आपल्याला वेगळं ग्राउंड लागतं किंवा सोबत पण खेळायला कोण जर लागतं. तर मग मी सरांना बोलले की नाही ग्राउंड वगैरे नाही, तर मग मी कसं खेळणार किंवा सोबत पण कोण नाही. मग त्यांनी माझ्या जेव्हा जिथे मी ब्लाइंड स्कूलमध्ये शिकले त्या शाळेचे राजेश दमानी सर, ज्यांची शाळा आहे ती उद्योजक आहे, शाळेचे सचिव संतोष भंडारी सर वगैरे, त्यांनी म्हटले की ठीक आहे आमच्याकडे विलेजिम क्लब नवीन चालू झाला होता, तर तिथं तू प्रॅक्टिस कर. त्यांनी मला पूर्ण म्हणजे माझं जिम ग्राउंड वगैरे सगळं फ्रीमध्ये दिलं. त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत वर्ल्ड कपला पोहोचू शकले. तुमचे वडील जेव्हा त्यांनी तुम्हाला पहिल्यांदा शाळेत टाकलं तर तुम्हाला नोकरी लागावी आणि शासकीय शिक्षण नोकरीत जावं किंवा काही पुढे जाऊन करावं याच भावनेने शाळेत टाकलं होतं. आपल्याकडे दुर्दैवाने ज्यावेळी एखाद्यांना जन्मता काही अपंगत्व असतं किंवा काही असतं त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप विचित्र आहे. त्या काही तुम्हाला आठवणी आहेत तशा की ज्यावेळी लोक तुमच्याकडे काय म्हणून पाहायचे किंवा कशा पद्धतीने बोलायचे किंवा आणि तेव्हा तुम्हाला कधी अशी भीती वाटली की आपलं भविष्यात कसं होणार?
लोक तर बघायचेच, पण माझ्या स्वतःच्या मनाला पण वाटायचं की माझ्या ज्या बहिणी आहेत त्यांना तर दिसतं, त्यात नॉर्मल आहेत, मग मी एकटीच अशी काय, मी असं नेहमी सतत विचार करायचे. पण जेव्हा मी शाळेत आले तेव्हा मला वाटलं की नाही, आपल्यासारखे भरपूर जण आहेत आणि त्यांच्यापेक्षा तर आपल्याला तर थोडं दिसतं, ज्यांना काहीच नाही दिसत ते तर करू शकतात, तर आपण का बरं हार मानायची. सोलापूरच्या शाळेत तुम्ही सर्वसामान्य सर्व विद्यार्थ्यांसोबत होतात आणि हिंगोलीच्या शाळेत, आणि नंतर सोलापूरला तुम्ही स्पेशल स्कूलमध्ये आलात, असं आहे? हां, मी गावात जिल्हा परिषद शाळेत जात होते. पण जिल्हा परिषद शाळेत जात असताना पण कसं कधी तर शाळेत जायचं, कधी तर नाही जायचं, कारण छोटे बहीण भाऊ होते, त्यांना सांभाळावं लागायचं. पण जेव्हा मी सोलापूरला गेले तेव्हा माझे पप्पा खूप रडले होते की तू शाळेत राहू नको, कारण खूप दूर होतं. पण मला असं वाटायचं मी जर इथं राहिले तर मला रोज शाळेला जायला भेटेल, म्हणून मी शाळेत राहिले होते. आज वडिलांची आठवण येते का? काय त्यांना वाटलं असतं तुम्ही जिंकल्या? माझ्या वडिलांचं एवढं हे होतं की मी शिकले पाहिजे. माझे वडील एक्सपायर व्हायच्या अगोदर एक दिवस मी अगोदर त्यांनी आजारी आहेत म्हणून घरी होते. पण त्यांनी मला सांगितलं की तू जा शाळेत, इथं राहून काय करते. पण आता मला माझे सर सांगायचे तू जे करते ते तुझे बाबा बघतायत. विश्वचषक जिंकल्याच्या नंतर एवढा आनंद झाला की माझे बाबा मला कुठून तरी बघत असतील असं. बाबांची आठवण आली. आज जर बाबा असते तर काय केलं असतं? डोक्यावर घेऊन नाचले असते, काय केलं असतं? माझ्या बाबांना खूप आनंद झाला असता, कारण त्यांच्याकडे मोबाईल नसायचा. ते प्रत्येक जणांना म्हणायचे आमच्या मुलीचं आलं दाखवता का म्हणून. तुमच्या मुलीचे त्यांनी सामने बघितले मोबाईलवर दुसऱ्यांचे, पण त्यावेळेस बाबांना नेहमी असं वाटलं क्रिकेटला सपोर्ट केला कायम खेळण्यामध्ये. हां, मग तेव्हाचा जेव्हा तुमच्या जे इतर भावंड आहेत किंवा हे सगळे क्रिकेटचा जो जर्नी आहे नॅशनल टीमपर्यंतची, ती कशी राहिली या सगळ्यामध्ये? क्रिकेटला म्हणजे मी पहिल्यांदा असं स्टेट लेवलला वगैरे खेळायचे. जेव्हा क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडियाच्या वतीनं जेव्हा नॅशनल पहिल्यांदा झालं तेव्हा आम्ही खेळायला गेले. पण माझ्या बाबाचं म्हणणं होतं की बाहेर जाणार, मग कशी जाणार, कुणासोबत जाणार वगैरे. पण माझ्या सरांनी सांगितलं की तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, ती माझी जबाबदारी म्हणून मी तिला शिकवेन. तर त्यांनी आतापर्यंत मला खूप सपोर्ट केलेत. तुम्हाला बाबांची आठवण येते, थोडंसं तुमचा कंठ दाटून आलाय, आपण हे समजून घेऊ शकतो. परंतु यातून एक लोकांना हे कळणं की आपल्या मुलीसोबत आपल्या पाल्यासोबत कसं असलं पाहिजे, जे हिंगोलीतल्या एका छोट्या घरातल्या वडिलांना जे कळतं ते अनेक ठिकाणी आपण बघतो सुशिक्षित लोकांनाही कळत नाही. म्हणून जरा तुम्ही याबद्दल अधिकतेने सांगा की जेव्हा जेव्हा कधी असा प्रसंग आला असेल की आता क्रिकेट की सर्वसाधारण नोकरी वगैरे करायची, त्यावेळी त्यांनी काय भूमिका घेतल्यात? प्रत्येक असं पालकांचं म्हणणं असतं की मुलगी शिकून काय करणार, तिचं तर लग्नच होणार, मग शिकून काय उपयोग आहे, त्याच्यापेक्षा मुलाला शिकवलं पाहिजे वगैरे, असं त्यांचा कधी कधी गैरसमज असतो. पण कधीतरी मुलीला पण शिकवायला पाहिजे किंवा तिच्या पण पंखांना कधीतरी बळ द्यायला पाहिजे, घराच्या बाहेर सोडायला पाहिजे. अशा माझ्यासारख्या कित्येक ब्लाइंड मुली आहेत किंवा नॉर्मल मुली आहेत ज्या घराबाहेर पडून आज कुठपर्यंत पोहोचलेल्या आहेत. एक आणखीन प्रश्न असा आहे की अनेक जण आता स्पोर्ट्समध्ये एक ठरवून करिअर केलं जातं की एखादा स्पोर्ट्स नॅशनल लेवलला खेळला जातो, इंटरनॅशनल लेवल, तर त्यात आपण मोठं खेळाडू व्हायचं किंवा नॅशनल लेवलला जाऊन नंतर स्पोर्ट्स कोट्यातून कुठेतरी शासकीय नोकरीत जायचं. तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा तर म्हणजे एकतर महिलांच्या क्रिकेटलाच फार स्थान नव्हतं आणि त्यात पुन्हा तुम्ही एका विशेष स्पेशल टीममध्ये खेळत होतात अंध मुलींच्या, तर त्यांना कधीतरी एवढं ग्लॅमर येईल, त्याची दखल घेतली जाईल, तुम्ही एवढ्या प्रसिद्ध व्हाल, आंतरराष्ट्रीय स्तरावर एक सामना भरवला जाईल, एक स्पर्धा भरवली जाईल, असं वाटलेलं का त्यावेळी? असं तर मला कधी वाटलं नव्हतं, कारण मी एवढं म्हणजे माझी एवढी चांगली व्हिजन नव्हती, एवढा पुढचा विचार करत नव्हतं. पण माझे सर म्हणायचे की तू जर खेळली तर एक दिवस बघ तू देशाचं नाव मोठं करशील किंवा तुला देशासाठी खेळण्याची संधी मिळेल वगैरे. जॉब केलं, आम्ही जॉब करतो, जॉब करून आम्हाला कोण विचारतं असं. पण तुमच्या घरची परिस्थिती बेताची होती, त्यांची अपेक्षा होती तुम्ही नोकरीला जाऊ म्हणून शाळेत पाठवलं, मग ते कसं बॅलन्स केलं सगळं? घरच्यांना म्हणजे घरचे म्हणायचे जॉब कर, शिक्षणाचा खर्च वगैरे. तर माझं शिक्षणाचा खर्च वगैरे 10वीपर्यंत तर दमानी ब्लाइंड स्कूलने केलं आहे. 11वी-12वीला मला स्कॉलरशिप वगैरे मिळायची, त्यातून मी केलं. नंतर मी जेव्हा नॅशनल वगैरे खेळायचे तेव्हा आम्हाला नॅशनल मॅचेस फी वगैरे मिळायची थोडीफार. आणि ज्यांनी आमच्या मॅचेस घेतात समर्थनम ट्रस्टकडून, त्यांनी आम्हाला स्कॉलरशिप देतात, एज्युकेशनसाठी हेल्प करतात. तर त्याच्या थ्रू मी माझं एज्युकेशन केलं आणि 2023 नंतर मला मॅच फी वगैरे थोडी चांगली मिळाली, त्यामुळे मी आणि माझ्या भावाचं, बहिणीचं शिक्षण वगैरे करू शकते.
एक प्रश्न अजून असा आहे की क्रिकेटमध्ये नेहमी चर्चा व्हायची, एकतर क्रिकेटमध्ये फक्त पुरुषांच्या संघाची चर्चा होते. आत्ता कुठे आपण पाहतोय की जरा महिलांचा क्रिकेट संघ देखील चर्चेत यायला लागलाय आणि त्यातून पहिल्यांदा अशा प्रकारे ब्लाइंड टीमची एक स्पर्धा होते इंटरनॅशनल लेवलला. तुमच्या काय अपेक्षा आहेत मीडियाकडून, जी लोक याविषयी चर्चा घडवतात, आपल्याकडच्या राजकारण्यांकडून काय अपेक्षा आहेत, सरकारकडून काय अपेक्षा आहेत? जे नॉर्मल क्रिकेटला त्यांनी हे करतात, नॉर्मल क्रिकेटवाले पण तेवढीच मेहनत करतात आणि हे तर आम्हाला तर थोडी जास्त करावं लागते, कारण आम्हाला प्रत्येक गोष्टीला चॅलेंज असतं. ग्राउंडपासून तर बाहेर, घराबाहेर पडणं, दिसणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यांनी ज्या कुणाकुणाचं असं आहे की अरे यांनी कसं खेळतात, त्यांनी तर गल्लीतला क्रिकेट खेळल्यासारखं खेळ, पण त्यांनी थोडं चांगल्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. किंवा नॉर्मल लोकांना जेवढे सपोर्ट करतात, जेवढं नॉर्मल क्रिकेट असेल वगैरे, तर तेवढंच ब्लाइंड क्रिकेटला पण सपोर्ट केला पाहिजे. भविष्य तुम्ही ब्लाइंड क्रिकेटचं कसं पाहताय? याची जी चर्चा, म्हणजे आज पंतप्रधानांनी, राष्ट्रपतींनी दखल घेतली, माध्यमात याची थोडीफार चर्चा झाली आहे, हळूहळू याची पॉप्युलॅरिटी वाढत जाईल. अजून भविष्यातल्या तुम्ही पिढ्यांना काय संदेश द्याल? नक्कीच वाढेल सर, कारण आम्ही वर्ल्ड कप होण्याच्या पहिलं म्हणजे आम्ही विचार करायचो की हा फर्स्ट वर्ल्ड कप आहे आणि जर आम्ही जिंकलो तर याच्यानंतर ज्या मुली येतील त्यांचं भविष्य खरंच चांगलं होईल. त्यासाठी आपल्याला जिंकायला पाहिजे होतं वगैरे. पण आज आम्हाला असं वाटतं की आम्ही जिंकल्यामुळं आज आम्हाला पंतप्रधान सर भेटले, राष्ट्रपती भेटले, ज्याच्या त्याच्या स्टेटचे CM वगैरे भेटत आहेत, तर बाकीच्या मुलींचं ह्यानंतरचं भविष्य खूप छान आहे. आवडता तुमचा खेळाडू कोणता राहिला आत्तापर्यंत क्रिकेटमधला? लेडीज टीममध्ये तर जेमिमा आहे, कारण ती मुंबईचे, माझं पण एज्युकेशन मुंबईला झालं, तर ती मला नेहमी सपोर्ट करते. आणि रोहित शर्मा. रोहित शर्मा. आणि पूर्वीची जी टीम होती धोनी सर आवडायचे, कारण त्यांनी किपिंग वगैरे खूप छान करायचे. तर आमच्याकडे असं 3 कॅटेगरी, त्यांचा जर्सी नंबर 7 होता आहे, तर मला 7 जर्सी नंबर खूप आवडायचा. पण आमच्याकडे 3 कॅटेगरी असतात, B1, B2, B3. तर B1ला 1 अंक देतात, B2ला 2 अंक आणि B3ला 3 अंक. तर मला 7 पण नाही मिळू शकत, 777 पण नाही मिळू शकत. आणि 777 ऑलरेडी एका मुलीने घेतला होता. तर मी सरांना म्हटलं की सर मला 7च पाहिजे, तर सर म्हटले नाही मिळू शकत. तर मी खूप विचार केला. नंतर माझ्या सरांनी सांगितलं की तू 007 घे. तर मी जर्सी नंबर 007 घेतला. जेम्स बॉन्डचा जो नंबर आहे 007. पहिलं मला माहिती नव्हतं की हा जेम्स बॉन्डचा नंबर आहे. जेव्हा मी इंग्लंडला खेळायला गेले होते, तेव्हा अंपायर जेव्हा माझा जर्सी नंबर जेम्स बॉन्ड म्हणलं असं हे करत होतं, मी तेव्हा विचारले सर तुम्ही माझ्या जर्सींना जेम्स बॉन्ड्स का म्हणलात? तेव्हा त्यांनी मला सांगितले. आता आणखीन एक प्रश्न असा आहे की या सगळ्यानंतर पुढे काय करायचं ठरवलं? क्रिकेट खेळणार आहे की आणखीन काही वेगळं? नंतरही भविष्यात क्रिकेटसाठी काही करणार का कायम? क्रिकेट तर खेळणारच आहे सर, पण आता सध्या तर जॉब करण्याची इच्छा आहे. कारण परिस्थिती अशी आहे की 4 महिन्यापूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे छोटी बहीण, भाऊ आणि आई आहे, त्यांना पण सांभाळणं माझी जबाबदारी आहे. सरकारकडून अपेक्षा आहे काही नोकरी सरकारने दखल घेतली पाहिजे या सगळ्याची? अपेक्षा तर आहे सर, कारण बाकीच्या स्टेटवाले, कर्नाटका स्टेट असेल, ओडिसा असेल, आंध्र असेल, बाकी स्टेटवाले तर सपोर्ट करत आहेत. तसंच महाराष्ट्र शासनाकडून पण अपेक्षा आहे की त्यांनी पण मला मदत करतील अशी. एक शेवटचा प्रश्न. असंख्य अशा विद्यार्थ्यांना, अशा मुलांना ज्यांना जन्मता काही ना काहीतरी दिव्यांगत्व येतं, त्यांच्या पालकांना, त्या सगळ्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? कारण आज तुम्ही एक आयडल झालात त्या सगळ्यांच्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या भावी पिढीतील ज्यांना कोणाला दुर्दैवानी असं काही सहन करावं लागतं, त्यांना काय संदेश द्याल? देव आपल्याला जेव्हा एक गोष्ट कमी देतो तेव्हा आपल्याला दुसऱ्या 2 गोष्टी चांगल्या देत असतो. तर प्रत्येकाच्या आईवडिलांनी त्याच्यात काय कमी आहे हे न बघता त्याच्याकडे दुसरं काय चांगलं आहे ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि त्याला कसं चांगलं एज्युकेशन देता आलं पाहिजे, घराबाहेर पडलं पाहिजे किंवा समाजात सर्वसामान्य मुलांप्रमाणे कसं वागवता आलं पाहिजे याचा विचार करायला पाहिजे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा अभिनंदन. आपल्यासोबत होत्या गंगा कदम, ज्यांनी उपकर्णधार पद भूषवलंय या महिलांच्या क्रिकेट संघाचं, ज्यांनी आंतरराष्ट्रीय T20 पहिला विश्वचषक जिंकलाय आणि या विश्वचषकावर भारताचं नाव कायमचं कोरलं गेलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंदरसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.